मोठं चर्च आहे आणि चर्चच्या मागे सगळा समुद्र आहे, बीच आहे बघू शकता इकडं. तरी म्हटलं 70 किलोमीटरला 3 तास का दाखवते. ट्रॅफिक बघा कसला आहे. आगा गा 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 गा. लोडिंग झालंय कम्प्लीट. 3 पार्ट्याचा माल आहे, पण ह्यानं असं आता वर लोड केलाय. वरचं बॉक्स जर खाली पडलं आणि ह्यात जर मिक्स झालं तर कसं काय. अननसाच्या बागा आहेत बघा, पायनॅपल दिसते. रा 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 नाद नाद खतरनाक. काय सीन आहे भावांनो. हा 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 पैसा वसूल भावांनो. घाट बघा कसा आहे, घाट बघा. असा रोड आहे. आता फील, आता खतरनाक फील यायला लागला बघा. बघू शकता कसा सीन आहे. पाग आबाळात पोचलोय. अशी घरं बघितली की असं वाटतं उत्तराखंडलाच आहे. काय सीन आहे राव. पण जिथं थांबलो तिथं बघा हे असे मसाले आहेत. अख्खा डोंगर चहापत्तीचा आहे. हे कंपन्या असतात मोठ्या मोठ्या, त्यांचं असतं ही बघा चहापत्तीची बाग. आणि ही चहापत्ती आता कसलं जंगल आहे. लय खतरनाक टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण गाडी खाली गेली ते त्रिवेंद्रमला आणि ट्रान्सपोर्टला आलो होतो. सकाळी त्यांची ऑर्डर एक होती आपल्याला बेंगलोरची, पण ती कन्फर्म नव्हती झाली. आता फायनली ती ऑर्डर कन्फर्म झाली आणि आपण आता निघतोय भरायला. इथून जायचं आहे आपल्याला भरायला याला कोलमला. कोलम जवळ 2-2.5 तासाचा रोड आहे आणि तिथून भरून आपल्याला बेंगलोरच्या 3 डिलिव्हरी आहेत. भाडं कमी आहे इकडून, पण उद्या सुट्टी आहे. एक दिवस अडकण्यापेक्षा डायरेक्ट गाडी जाते सोमवारी भरायला पॉइंटला बेंगलोरला. त्यामुळे इथं थांबण्यापेक्षा जाऊ भरून आणि करू खाली, कारण खर्च निघून जाईल आपला. असं इकडून काय भाडं एवढं टाईट लागत नाही की जेणेकरून पैसे राहिले पाहिजे असं. पण ठीक आहे, गाडी निघून जाते तर सेम डेला टेन्शन नाही. ठीक आहे, 11,000 भाडं लावतो इथून. 11,000 मध्ये आपल्याला बेंगलोरला पोहोचायचं आहे. 650 किलोमीटर इथून बेंगलोर आहे भरून जाऊन पॉइंटला. चला काय विषय नाही, निघून जाऊ. तर इथून परत एमटी कोचिनलाच जावं लागणार. मग तिथनं कवा भरणार, सुट्ट्या 2 दिवस, लटकी नको. निघून जाते तर निघून जाऊ. चला काय, मला वाटतंय 8,000 रुपये खर्च येईल, दुसरं काय नाही. 3,000 रुपये राहतील. चला थांबण्यापेक्षा 2 दिवस निघून जाऊ. तर चला नवीन अशा प्रवासाला होते सुरुवात, कोलम ते बेंगलोर. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा बरं का. हाईप कोण करीना झाले, हाईप तेवढं करा. तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात. तर चला भावाने, हे आहे ट्रान्सपोर्ट बघू शकता. पहिल्यांदा भाडं दिलंय मी. 2-3 वेळा याला आलो, इथं फोन केलाय, सगळं केलंय, पण आज पहिल्यांदा भाडं भेटलंय. याचं कन्फर्म झालंय कधीतरी. ते पण तो म्हणत होता पहिलं कमिशन द्या मग भरा जावं. म्हटलं नाही, पहिली गाडी भर मग तुला त्यातनं कमिशन देतो. काय असा घोळ आहे. 700 रुपयाचं कमिशन आहे. तर चला असू द्या, निघूया आता. इथनं कल्टी मारू पाटपाट आणि जाऊ. लोकेशन लावतो, निघून जातो. चलो निघलते. मोठं चर्च आहे आणि चर्चच्या मागे सगळा समुद्र आहे. बीच आहे बघू शकता इकडं, दिसल बघा. हे सगळा बीच आहे खतरनाक असा. शनुमुगन बीच म्हणून असा बीच आहे इकडं. आणि आपण आलो होतो त्या रोडनंच चाललोय, कारण म्हणलं तिकडून काय बारका रोड आहे काय माहित नाही आपल्याला, त्यामुळे इकडून चाललोय. चला बीचला जायचं प्लॅनिंग होतं, पण काय झालंच नाही. गाडी भरायला गेली. थांबलो असतो उद्याचा दिवस तर मस्त बीच वगैरे, शंकराचं मंदिर आहे इथं, ते पण बघून आलो असतो. पण काय नाही झालंच ते साध्य आपल्याकडून. माल भेटला आणि आपण निघालो. हा सगळा समुद्र आहे या साईडला. तर चला कोलमला पोहोचू आता. जाण आता दुनियाचं ट्रॅफिक असणार आहे.
78 किलोमीटर आहे, 3 तासाचा रोड दाखवते. 5ला कंपनी क्लोज आहे. वाजले 4 कुठलं राव, 5 वाजले, 4:45 झाले. 5ला कंपनी क्लोज मॅपला दाखवते. मग तो म्हणलाय भरत्या जाऊन. मग आपल्याला काय टेन्शन आहे भरत्या, तर मोकळी बॉक्स आहे चॉकलेटची, जाऊन पाटपाट भरून घेऊ आणि निघू. मग तरी आलेला तो एरिया सगळा एअरपोर्टचं सगळं हे आहे साईडचं, काय बोलतात त्याला, गेट आहे. बघू शकता केवढं मोठं आहे सगळं, रनवे आहे आणि लावलेलं आहे बॅरियर. पलीकडे ते एअरपोर्ट आणि हे ब्रह्मोस एरोस्पेस होतं ना, ते आहे ब्रह्मोस एरोस्पेस. तरी म्हटलं 70 किलोमीटरला 3 तास का दाखवते. ट्रॅफिक बघा कसला आहे, आगा गा 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 लय घाण. हे ब्रिजचे काम चालू आहे, ती 2-3 ब्रिज त्रिवेंद्रम मध्ये. असलं ट्रॅफिक लागतंय ना ह्या टायमिंगला. बरोबर 5-5:30 वाजले तर ऑफिस सुटायची टायमिंग, आणि त्यानं मला भराय पाठवलंय. सकाळ धरणं ऑर्डर येऊन पडली आणि आत्ता का त्याची कन्फर्म झाली. काय सगळा आठवडाच आहे. आता काय सगळं डिझेल संपत जायचं, आधीच कांडी संपली बघा, चमकायला लागले. तर टाकलं पाहिजे. पण भारतचा पंप आलाय कंपनीचा, डिझेल टाकून घेऊया, कारण डिझेल संपलंय, कांडी ब्लिंक करते. ऑन डिझेल टाकायला थांबलोय, माहीत फुल केलेली टाकी, त्याच्यावर आता फुल करतोय. आता इथं डिझेल टाकू, भारतचा पंप आहे कंपनीचा, डिझेल टाकून कल्टी मारू लगेच. कारण भरपूर वेळ झालाय. आता संध्याकाळी भरते का नाही काय मला पण आयडिया नाही. बघूया आता कसं होतंय ते, बघू किती बसतंय डिझेल. माहीत फुल केलेलं मला वाटतंय काहीतरी 2800 रुपयाचं बसलेलं. त्यानंतर आता इथं किती बसते बघूया. 30 लिटर बसले, माहीमध्ये फुल केलेले. त्यानंतर इथं भरपूर डिझेल बसलं राव. 500-525 किलोमीटर झाले. अवरेज नाही दिलं या सिंगल रोडला काय. पावणे 7 वाजा आले आणि लोकेशन बघा, 37 किलोमीटरला 1 तास 17 मिनिटं धावते. म्हणजे 1.5 तास पकडून चाला ह्याला बरं का. आणि हे बघा असलं जाम लागले, कायम जाम आहे ज्या रस्त्यानं. थोडं पुढं आलं एखादं काय गाव लागलं, जिथं काम चालू आहे तिथं लागते दुनियाचं मुलकाचं जाम. पोचलोय भावानं कंपनीत कोणच दिसणं झालं बघा. ही कंपनी आहे कुठली, कंपनीत कोणच नाही. लय खोन पड्यात अडचणीत कंपनी आहे राव. ही बॉक्स न्यायचं असणार, आपल्याला बाहेर काढून ठेवलेत म्हणल्यावर. इथं आता आलोय, दरवाजा मीच उघडला, बंदच होता, कोणच नाही राव इथं. गाडी भरली पाहिजे, नाही तर आपण भरणार नाही, जाणार निघून. आणि बॉक्स लोडिंग करायचे आणलेलं लावली पॉइंटला. आता काय करतो ह्यो काय माहिती, झपाझप लोड करून घेऊ आणि लगेच निघू. लावले आता ह्या धक्क्याला लावायची, इथं पटापट भरून घेऊ. कारण मला वाटलं आता थांबवतो का काही एवढा वेळ, पण भरतो म्हणलाय, चला भरून घेऊ पटापट. भावना लावले गाडी, कधी भरतात काय माहिती. अजून हे आलेले नाही, त्यांचे कामगार कुठं गायब आहेत, जेवायला वगैरे गेले असतील. एकदम माळात कंपनी अशी, गावागावात, छोटं गाव आहे आणि तिकडं अशी कंपनी. पण लोडिंग झालंय कम्प्लीट. 3 पार्ट्याचा माल आहे, पण ह्यानं असं आता वर लोड केलाय. वरचं बॉक्स जर खाली पडलं आणि ह्यात जर मिक्स झालं तर कसं काढायचं. लिहिलंय नाव ह्याच्यावर, पण ते आता हमालीच आहे की सगळी. परत खाली का हुडकून काढायला लागणार बॉक्स त्याचा अवघड आहे. चला आज आले आपलं लोडिंग, बघा आपल्याला काय घेणं देणं नाही. तर भाऊ गाडी भरली आपली आणि गाडी भरून आता निघायचं आहे. इथनं मधनं एक रोड धावतोय, 704 किलोमीटर बेंगलोर धावते तिथनं. आणि जंगलात असा मस्त असा रोड आहे, कुठलं तरी व्हॅली वगैरे आहे. तर आपण आता त्या रोडनं जातोय, मधल्या रोडनं. 183 नंबर हायवे आहे, ते डायरेक्ट दिंडीगुलला निघतोय मधनं. इकडं कोचिनला जास्त, त्रिशूरला जास्त. इकडं गाडी पाक मला वाटते ह्याच्या पुढं कोईमतूरला पोचतो, इकडं बेंगलोरला पोचल गाडी. इकडं आता जास्त रातच जाईल माझी कोचिनपर्यंत, कोचिन पास करून त्रिशूरपर्यंत. इकडं गेलो तर इथं आता काय जवळजवळ जातो, 2-2.5 तास चालतो. त्याच्या अलीकडे जंगलच्या अलीकडे कुठेतरी झोपतो. सकाळी लवकर उठतो, मस्त असं सीन बघायला भेटणार आणि निसर्गाचा आनंद घेत जाऊ. तर चला आता मधल्या रोडनं निघू. जेवलेलं नाही राव, वाजले 11. कंपनीत लय लेट झालं इथं. आता काय 11 वाजता मधल्या रोडनं काय भेटणार नाही. हायवेला एखाद्या वेळी काहीतरी खायला भेटेल. आज उपवास होता, काहीच भेटलं नाही. चला असू द्या, आज कडकनाथ झाला म्हणायचं संध्याकाळी, पण आगा जीव राहिला नाही बघा.
तर गाडीत खायला आहे भरपूर, पण उपवास सोडायत नाही त्याच्यावर. आता बघू पुढं काय भेटलं तर खाऊ, नाहीतर मग चारबड खाऊ आणि निघू रस्त्यानं. चला पुढं आता 2-2.5 तास जाऊ झोपू आणि मग बघू काय असेल ती. चला निघूया. भावानं चला मारलाय स्टार्टर ज्योतिबाच्या नावानं. चांग भलं, जय श्री महाकाल. आणि करूया आपल्या प्रवासाला सुरुवात बेंगलोरच्या दिशेनं. भावानं हॉटेल आहे उघडं माग, या बारक्या रोडला लागलोय राव. लयच बारकाट रोड आहे. काहीतरी खातो, काय भेटेल ते आता खाऊन निघून जाऊ. छोटस हॉटेल आहे का असं, हे बघू शकता. आणि काहीतरी खाऊ आणि निघू. चला खाऊन घेऊया. भावानं उपवास सोडायचा म्हटलं, देवाचं नाव घेतलं. म्हटलं आता काय मिळते नाही मिळते, पण देवाच्या कृपेनं भेटलं बरं का. परोठा हांडलं 5 आणि त्यांनी व्हेज भाजी सांगितली. त्यांना व्हेज भाजी द्या म्हटलं, भाजी दिली व्हेज. मस्त जेवण झालं. आता टेन्शन नाही, पोट भरलं. आता टेन्शन नाही, आता पुढं कुठं पण जाऊन झोपू. तर चला निघूया. भावानं 1 वाजल्यात. लई झोप यायला लागली सिंगल रोडला. वैताग येतो घरी घेऊन. त्यामुळं 1 ते 4 वाजता उठू आणि निघू परत. कारण आता कंटाळा आलाय मला निघल्यापासूनच तिथनं, कंपनीत गाडी भरल्यापासून. जोपर्यंत फ्रेश होत नाही ना व्यवस्थित, तोपर्यंत रनिंग पण व्यवस्थित होणार नाही. छान गाडी जाईल 4 वाजता उठली. आता उगा झोपत चालायचं आणि सिंगल रोडला स्पीड फिकर ओढायचा बिनकामाचा. त्यामुळे चला झोपूया आणि सकाळी 4 वाजता उठून निघू. गजर लावतो, परफेक्ट 4ला उठून निघणार. चला गुड नाईट. पाहून सकाळी 4चा गजर लावला होता, उठलोय 5ला. आणि आता तो रोडच धावायचा बंद झाला. आपल्याला रात्री धावत होतो तो, कारण दिवसा क्लोज असतोय का काय माहिती. तर चला परत डबल एकदा टाकलाय तो थोडकून आणि निघूया. कारण आता ट्रॅफिक चालू झालं. दिवसा एवढं बारीक रस्ता आहे, ती ट्रॅफिक चालू झालं. तर चला भावानं निघूया ना टाइमपास करता. महत्वाची म्हणजे बस चालू झाली. डोक्याला ताप, बसवाल्यांचा लय ताप असतो या रोडला. आता ही बघा तामिळनाडूवाली चालू झाली. लय दमी एका सवयनं चालली ती. जरा तासभर लवकर निघाय बघा, झाण करणं गेलो. तो रोडच दावायचा बंद झालं. कोण परत लावलाय तो, कारण रोड क्लोज दावायला लागलं. तो दिवसाचं ट्रॅफिक जास्त दाखवायला लागलं. असू द्या, पण आपण त्यानंच जाणार. किती काय उशीर लागणार असं. पाहून सकाळचा नजारा बघा काय दिसतोय. हे नाद्या बाद विषय. हा सूर्य यायला लागला. या सूर्य देवा, तुमचं स्वागत आहे. रात्रीच्यानं गरम होत होतं बरं का. आता जसं जंगल लागायला लागलं तसं गार लागायला लागलं. जसं वर चढलोय तसं गार लागायला लागलं बघा. आता गार लागतंय. काच उघडी ठेवली तर या सगळी रबराची झाडं बघा. हे पिशव्या बांधल्यात का नाही, त्याच्यातनं रबर निघतो सगळा. पूर्ण रबराची अशी मोठी झाडं. आता रबर आणि एरंडीची झाडं लागल्यात. चहाच्या बागा लागल्यात. खतरनाक. अजून पुढं लय भारी बघायला भेटणार आहे काय. तर व्हिडिओ बघत राहा. अननसाच्या बाग आहेत बघा. पायनॅपल, अननस. कसा आहे दणका विषय आहे की नाही पायनॅपलचा. भावनाचा घाट स्टार्ट होईल. घाट स्टार्ट व्हायच्या आधी कुठेतरी चहा पिऊया. चहा प्यायचा दुकान हुडकतोय. अजून काय भेटलेलं नाही मला. 1 किलोमीटर झालं. ओपन झालेले नाहीत, म्हणजे चाल आहे दुकानं रस्त्याला भरपूर, चालू झालेले नाहीत अजून. भावने या चहा प्यायला थांबलो होतो इथं. कसला असला एवढा बारीक रोड आहे का नाही, लय खतरनाक रोड आहे. चहा प्यायला लवकर हॉटेल भेटत नव्हतं. पार्किंगला जागा भेटली, लावली तिथं गाडी. चला चहा घेऊन निघू. भाऊ चहा प्यायला थांबलेलो. वातावरण बघा कसं आहे वर. ढगात आहे आपण, ढगात.
चहा घेतला आणि मोबाईलच स्विच ऑफ झाला राव. त्याला पेमेंट मारायच्या टायमिंगला आणि माझ्याकडे 500 रुपये आहे, ती कॅशच नाही. मग म्हटलं मग मोबाईल चार्ज होते तोपर्यंत 5 मिनिटं पाठवतो म्हटलं तुला. पण वातावरण कसं आहे भावांनो, आता इथनं पुढं खरं ॲडव्हेंचर आहे. घाट चाट होतोय, घाटातनं झान 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 जावं. आता गर्दी ट्रॅफिक राहणार इथनं पुढं. मोबाईल जरा हातात पकडता येत नाही इकडं, कारण जाग्यावर टर्निंग आहेत त्यामुळं. काच वगैरे क्लीन करून घेतली इथं थांबून. बघा महत्वाची काच क्लीन करायची होती, सगळी घाण झाली, गाडी धुळा उडलाय सगळा. तर पुढं कुठेतरी साफ करून घेतो. बघू शकताय कसा आहे डोंगर आणि चालू झालाय घाट. आहा हा हा, कुठेतरी थांबणार आहे मी पुढं आता. ही बघा सगळी लबराची झाड आहे ती. लबराचा क्लायमेट आणि वातावरण बघा कसलं दिसते. रा 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 रा, नाद नाद खतरनाक. आता इथनं पुढं लय भारी वातावरण आहे. माझा महत्वाचा मोबाईल स्विच ऑफ झाला, इंटरनेट मॅप नाही चाललं तर परत लपडा होईल. बघू शकता कसला नजारा आहे, कारण घाट स्टार्ट झालाय. परत कुठं जर नाही भेटलं नेटवर्क तर ती GPS पण चालू होत नाही. त्यामुळं पहिला मोबाईल स्विच ऑफ काढला आणि चालू केलं ती. काय सीन आहे भावांनो, हा हा हा, पैसा वसूल. कसे पहाडी, नाद खोळा. सेल्फी पॉइंट आहे यो. तर गाडी थांबायची चान्स आहे का नाही काय माहित. खालनं काय सीन दिसतोय माहिती आहे कडक. तर भावांनो कसा आहे सीन, हे सेल्फी पॉइंट आहे आणि हे सगळ्या बागा आहेत बघा. हे खाली सगळ्या बागा वगैरे आहेत. तर काय सीन आहे, दरी आहे मोठी, कसलं खतरनाक दिसतंय राव. पैसा वसूल कार्यक्रम आहे. आपली धनू लावली इकडं रस्त्याकडला आणि हा सीन आहे का ना, नाद खोळा नाद्या अब्बाद विषय. स्वर्गात आले का तसं वाटतंय का नाही. केरळात लय राव बघण्यासारखं आहे. बरं झालं माझं, बरं का निर्णय माझा चुकला नाही, इकडनं आलो. हे असलं बघा भेटतंय राव. हे उटीला ह्याला असलं आहे बरं का. या सगळ्या बागा आहेत आणि झाडं लावलेली आहेत बघा ह्याची, आपली रबराची वगैरे. अननसाची शेती आहे ही, खाली सगळं अननस आहे बघा. हे कसं आहे कडक. अजून असं ह्यो डोंगर अख्खा पास करायचा आपल्याला, घाट काय अख्खा पास करून जायचं आहे पुढं. तर बघू शकता कसा आहे नजारा भावानो, हाय का नाद खोळा. आपण थांबलोय, हे गावाचं नाव आहे पेरुवंथनम असं गावाचं नाव आहे. आणि हा स्वर्ग कसा आहे राव, लय खतरनाक कसं वाटतंय, नाद खोळा. तर चला निघूया, थांबायचं नाही आपल्याला, भरपूर लांब जायचं अजून. फक्त बर्फच पडत नाही, नाही तर काश्मीरचं फिलिंग आहे बघा. रस्ता कसला आहे ते बघा की, एकदम नॉर्मल रस्ता आहे, बारीक, पण असला ॲडव्हेंचर आहे ना, लय खतरनाक वाटतंय गाडी चालवायला. वा 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 वा, मन समाधान झालं इकडनं आल्यामुळं बरं का भावानं. खतरनाक नाद खोळा रोड आहे. थांबायचं राव मला, थांबू का इथं. कसली जुनी झाड आहे ती ना, असा घाट आहे ना खतरनाक, लय खतरनाक वाटते राव. नाद खोळा नाद्या बाद विषय आहे. घाटात गाडी चालवायला तर लय भारी वाटते. आपल्या गाडीत लोड नाही जास्त, लयत लय असेल 400-300-400 किलो, त्यामुळे गाडी चालते 3ऱ्या-4थ्या गिअरवर. चढ तर आहे मोठा. पण मला राव हे सकाळी कव्हर करायचं होतं माहिती आहे का. सकाळी लवकर आलो असतं तर लय खतरनाक सीन दिसलं असतं. आता जरा ऊन पडले, हाय भारी आता, पण काय वाईट नाही.
मग सकाळी लवकर एक नंबर वाटला असता, हेवनच वाटला असतं पूर्ण, नाद खुळाच वाटला असतं. काय आपलं यवजल्याला कायम काय ना काय भिन असतं. काल मी आता म्हणलं तिथं थांबायचं त्रिवेंद्रम मध्ये पद्मनाभन स्वामी वगैरे ते सगळ्यात मोठं मंदिर आहे ना, ते वगैरे कव्हर करायचो विष्णूचं. पण तोपर्यंत भाडं भेटलं, मग गेलो भरायला. राहिलं तसंच, ते बीचच्या जवळच होतं एकदम, ते सगळं कव्हर करायचं होतं पण ते राहिलं तसंच. म्हणलं बघू नेक्स्ट टाइम बघू. व्ह्यू पॉइंट आहे इथं, सेल्फी व्ह्यू पॉइंट भारी आहे. ते असं काय ना काय घोळ होतो, त्यामुळं आपण तरी फिरायचं कधी राहो. कायम धंदाच करत बसल्यावर कसं व्हायचं, फिरलं पाहिजे राव, बघितलं पाहिजे. गाडी घेऊन येतोय आपण, पण बाकी सगळं पण एक्सप्लोर केलं पाहिजे. खतरनाक सीन आहे. कसा आहे सीन, हा 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 नाद खुळा. हो, घाट बघा कसा आहे, घाट बघा. असा रोड आहे, रोड पण दाखवतो तुम्हाला. हा कसा आहे, पूर्ण एवढं फिरून जायचं असं उत्तराखंड गत केलंय बघा. उत्तराखंड पेक्षा डेंजर रोड आहे इकडे. हिरवं गार आहे पण तिकडं सगळे हे असते, असं जंगल टाईप पण आहे आणि रोड पण ऍडव्हेंचर आहे, त्यामुळे लय भारी वाटते. बघा कसा सीन आहे. अगा गा 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 कसा आहे. वॉटरफॉल असेल पावसाळ्यात, असला खतरनाक सीन असेल ना नाद खोळा. पण आता काय नाही एवढं. बघू शकता कसा आहे सीन. हे घाट आहे आणि इकडं हा वॉटरफॉलचा सीन आहे. चला निघूया. आता आपण आहे कुट्टीपुक्कम, असं गावाचं नाव आहे, काहीतरी वेगळंच आहे. तर एकदम टॉपला हे म्हणजे सिटी, आणि इथून पूर्ण लय खतरनाक सीन दिसतोय. चहाच्या बागा वगैरे आहेत तिकडं. आणि आता इथून अजून 60 ते 70 किलोमीटर तामिळनाडू बॉर्डर आहे. बघू शकता आता घाट उतरायला लागलोय आपण. मग अशी चढत होतो, आता हा पूर्ण उतरायचा आहे. उतरताना चढताना काय वाटत नाही, पण उतरताना हळूहळू उतरायला लागतं. एवढा डेंजर पण घाट नाहीये. उटी बिटीला तर ह्याच्यापेक्षा डबल डेंजर आहे घाट आहे, पण एवढा खतरनाक नाही. थ्रिलर आणि ऍडव्हेंचर आहे तसं बऱ्यापैकी आहे. आपल्या इकडे पण आहेत कोकणात असे, फक्त दऱ्या बिऱ्या अशा खतरनाक आहेत ना. आणि थंड हवेचं ठिकाण आहे बरं का हे, लय खतरनाक आहे. इकडे लोक पैसे घालवून फिरायला येतात आणि आपण पैसे कमवत फिरतोय. भारी आहे ना आपली लाईफ. अशी लाईफ पाहिजे, म्हणून आम्हाला ड्रायव्हिंग लाईफ आवडते. पैसे राहू द्या का ना राहू दे, फिरायला तर भेटतंय. भारी आहे, भारी आहे. फुकट मध्ये जग फिरतोय आम्ही, सॉरी फुकट मध्ये अख्खा इंडिया फिरतोय. अशी लाईफ पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. खतरनाक खतरनाक जाग्यावर पिळ नाही ती, जाग्यावर झपाझप झपाझप. आपण हिमाचलला गेलेलो तसली तर नाही ती. तिकडं रोड खराब होते, इकडं रोड एकदम क्लास आहेत. रोड एकदम टापोटाप. टुरिझम प्लेस असल्यामुळं ना केरळावाल्यांनी रोड एकदम टकाटक. साऊथला रोड चांगले असतात, बाकी कुठं कुठं रोड नाही बरं का, पण इकडं रोड खतरनाक बनवलं त्यांनी. नाद खुळा रोड आहेत सगळे. मुन्नार आणि इथं चहाचं वगैरे हे भेटतं बरं का आपल्याला. काय म्हणायचं त्याला, चायपत्ती वगैरे भेटते, पण इकडची चहापत्ती आपल्याला आवडत नाही. टेस्टच नाही इकडची चहापत्तीला, पानचाट लागते. बघू शकता काही झाडं लावलेत सगळी याची सुपारीची वगैरे. चला उतरूया घाट आता. पावन रोड बघा, पूर्ण माउंटेन आहे आणि खाली आभाळ. लय वर आहे आपण, लय टॉपला. किती आहे माहित नाही मला फुटावर, पण लय वर आले. 2 मोठी डोंगर चढून वर आली, घाट चढून. लय खतरनाक वाटतंय माहिती का आता. आता खतरनाक फील यायला लागला बघा. बघू शकता कसा सीन आहे. पाग आबाळात पोचलोय. हा दणका. आहा वा 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 वा. हेवन ऑफ केरळा, नाद खुळा केरळा.
आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर ब्युटी ऑफ केरला. खतरनाक आहे बरं का. तामिळनाडूत पण असं आहे, कर्नाटकात पण आहे, ओटीला याला पण लय भारी आहे. पण हा अनुभव वेगळाच असतो. आपण एखाद्या वेगळ्या प्लेसला गेलो ना तर तो अनुभव वेगळा असतो. बाकी रेग्युलर आपण जातच असतो इकडं तिकडं, तो विषय अलग असतो. पण असं वेगळ्या ठिकाणी येऊन एक्सप्लोर करणं ते एक वेगळं असतं. कारण आपण येता येता करत असतो ते रोडवरून, काय आपण फिरायला म्हणून आलेलो नसतो. येता येता बघायला भेटतं लय भारी. हे बघू शकता चहाच्या बागा बघा. असा आसामला जोरात ह्याच्यापेक्षा, पण आता ह्या पूर्ण बघा झाडीत ना सगळे चहाच्या बागा आहेत. सगळं बघू शकता. कसं आहे चायचं बगान. प्रत्येक अशा कंपनीच्या असतात बरं काही. आता ही कुठली कंपनी, इलम प्लॅट्स विलास असं काहीतरी आहे यांचं आहे. बाकी बघू शकता खतरनाक. अशी घरं बघितली की असं वाटतं उत्तराखंडलाच आहे. काय सीन आहे राव. माग चहापत्ती काय काय भेटते बघूया का आपण. तेलाची बाटली घ्यायची आहे राव. बरं झालं थांबून तेलाची बाटली घेऊया आणि जाऊया. ओरिजिनल भेटते इथं KPL. भाऊन काय गाव आहे खतरनाक बघा. सीन बघा. हा कडक कडक कडक. चर्च आहे बहुतेक हे. कसलं दिसतंय राव. पण नादखोळा दिसतंय. नाद्याबाद विषय. पण जिथं थांबले तिथं बघा हे असे मसाले आहेत. हे सगळं मसाले इकडं केरळात भेटतात ते. आणि चहापत्ती पूर्ण बघू शकता. चहापत्ती, हे सगळे मसाले, मनुके बिनुके हे काय आपल्या इकडं आहेच. कसं आहे खतरनाक. सगळं नॅचरल. आणि हे बघू शकता साबण बिबण ठेवले तर बघा. होममेड साबण वगैरे आहे तिकडं. आपल्याला तेलाची बॉटल घ्यायची ती घेतली आपण रेग्युलरची. बाकी इथं फेस पॅक वगैरे आहेत. मुलतानी मिट्टी, मध आहे बघू शकता. चला आपल्याला पाहिजे ते घेतलंय आपण. नाही आता निघूया. भाऊन मसाला वगैरे भेटते इथं बघा. मसाला घेतला आपण स्वस्त मध्ये, चीप मध्ये. एवढं पण चीप नाही पण आहे बऱ्यापैकी आहे रेट. ते घेतलं. तेलाची बॉटल आपल्याला घ्यायची होती ती एक महत्वाची घेतली. आणि चला आता टाइमपास न करता निघूया. आज अशी पण सुट्टी आहे त्यामुळे मी निवांत चाललोय. असं नवीन काय युनिक भेटलं तर घेत असतो आपण. आता हे काय रेग्युलर होतं आपलं. पण मसाले वगैरे, इलायची वगैरे स्वस्त इथं. वेलची तर चला घेतलंय आणि आता निघूया. भाऊन केवढ्या मोठ्या मोठ्या चहाच्या बागा आहेत बघू शकता. कसा आहे चाय पत्ती. सगळ्या चहा पत्तीच्याच कंपन्या आहेत. सगळ्या कंपन्या म्हणू शकता आणि मळ म्हणू शकता. बागा ज्याचं त्याचं प्रायव्हेट असतं. मोठ्या मोठ्या कंपन्यांचंच असतं हे जास्त करून. किरकोळ कमी असतं. बघा ना बारका आहे का ताई. अख्खा डोंगर चहा पत्तीचा आहे. एक कंपन्या असतात मोठ्या मोठ्या त्यांचं असतं हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांनी केलेलं असतं. म्हणजे कसं आहे बघा सगळी चहा पत्तीच आहे. दुसरं काहीच नाही इकडं. ओनली चहापत्ती आणि मसाला. पण आपण आता आलेलो हे वाडीपियार हिल स्टेशन आहे. वाडीपियार म्हणून गावाचं नाव आहे आणि ते हिल स्टेशन आहे. ते आता आपण घाट उतरायला स्टार्ट केले. आता इथून पुढं सगळं उतरायचं. आता तामिळनाडू स्टार्ट होईल पुढे जाऊन. अजून लांब आहे तसं 30-40 किलोमीटर आहे तामिळनाडू. अजून मला दिंडीगुलच 4 तासाचा रोड आहे. 3 तासाचा रोड आहे. 156 किलोमीटर आहे. म्हणजे रोड तर टापोटाप असणार 100%. आता उतराय स्टार्ट झालं पण भारी वाटते. घाट उतरायचं चालू आहे. आता काय चढायचं कमीच आहे मला असं वाटतंय. पण पुढं डोंगर दिसतात राव. काय सांगावं. सगळी डोंगर आहे ती. डोंगरात ना गाडी चालवा एक मजाच वेगळी असते. झान 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 झान. दिवसा पाहिजे पण रातचं नाही. बघा चहापत्तीची बाग. आणि ही चहापत्ती कशी आहे
सगळं तेच आहे, चहापत्तीच आहे. इथनं बगल तिथवर जंगल जंगल सगळं तसलंच आहे. सगळी बाग जंगलात तसलीच आहे. हे बघा बारकं का सारखं. इकडं मागं बी तसंच आहे. धरणं आपली लागल्या पलीकडं, वर पण तशीच बाग आहे. आणि आपण थांबलो इथं नाश्ता करायला. ब्रेड ऑमलेट घेतो. नाश्ता काय ते केला पाहिजे. भूक लागले, 10 वाजले, पोटाला भूक लागले. चला काय ते खाऊन घेऊ आणि मग निघू. भावानं असा चहाच्या बागेत बसून नाश्ता करायला नशीबच लागतंय बघा. गाडीचं पण आणि आपलं पण. कसं आहे दा नक्का. तमिळनाडूत एंट्री मारल्या. टायगर रिझर्व फॉरेस्ट लागले, वाघांचं जंगल, मोठं हिल स्टेशन आहे. काय ते घाट सेक्शन आहे, बघू शकता. तामिळनाडू स्टार्ट झाले आता. केरळा सोडला आणि तामिळनाडू मध्ये एंट्री मारले. अजून इथनं 100-120 किलोमीटर आहे दिंडीगुल हायवे. तोपर्यंत असाच आहे घाट. बघू शकता कसं आहे. शकता कसलं जंगल आहे. लय खतरनाक टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. वाघ आहे ती, वाघ या. आणि हा घाट आहे, उतरायला घाट आहे पूर्ण, येताना चढायला आहे. कसलं आहे जंगल. आगा गा गा गा. आणि जाग्यावर टर्न आहेत. जर गाडी खालनं आली तर थांबावं लागतं. मोठी गाडी ट्रक बिक काय आलं बसतं, कारण डबल रिव्हर्स घेऊन बसवायला लागते गाडी. बघू शकता कसलं आहे. चला आपला हळूहळू चाललोय आपण. 15चं लिमिट आहे रोडला. या 15च्या स्पीडनं उतरायचं आहे घाट. आपण चालू आहे बेरकिटनं. 20-15-20 बोर्ड लागलेत, पण कोण पाळत नाही. भिंगिरी चालल्यात सगळी. कसली झाड आहेत बघा, मोठी मोठी खतरनाक. जाग्यावर पेळणार ती जाग्यावर. हा 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 हा. वॉटरफॉल्स लागला बघा. वा 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 वा. काय खतरनाक सीन आहे. कसा आहे धबधबा. खतरनाक खतरनाक. काय विषय काय माहिती. गर्दी झाली. वाघ आलाय का हत्ती आलाय. दर्शनाला काहीतरी मंदिर बिंदिर दिसतंय इथं, त्यामुळं लाईन लागलेली आहे मंदिराला. बघू शकता लाईन लागले मंदिराला दर्शनाला. कुठलं तरी मंदिर असणार आहे इथं. एवढी गर्दी कशी काय. कोला लागलाय कोला. बघू शकता कशी गर्दी आहे. आपण आता कांतारा बघितला ना, कांतारा मधला कोला लागला इथं. कोला म्हणजे जत्रा टाईप आहे ते. तसा सेम बनवलाय त्यांनी. कांतारात कसा ते हिरो बनवलेला तसंच बनवलंय ते. तिथं ट्रॅफिक होतं त्यामुळे ते व्हिडिओ नाही काढू शकलो. सेम तसंच बनवलंय त्यांनी. देवळात आहे तिथं, मोठं देवळ आहे. अंगात आले का काय त्याची गर्दी आहे राव. बघा कसली. इकडं पण गर्दी आहे, तिथं पण गर्दी आहे. अख्ख्या रोडनं गाडी चालवायला जागा नव्हती. कसली गर्दी आहे. मोठा मेला आहे. कोला कोला बोलते कोला. भावना आपण आहे दिंडीगुलच्या अलीकडं. 70-80 किलोमीटर आहे. आणि पहिला टोल लागलाय आपल्याला सिंगल रोडचा. पहिला टोल केरळा सोडल्यापासून तामिळनाडूत पहिला टोल. केरळात एकही टोल लागला नाही. भाऊन जेवायला थांबलोय. परोठा घेतल्यात मस्त. असं आमलेट एक सांगितलंय. मस्त दणका लावू आणि निघू. भूकले लागलेली. 2 वाजले. दिंडीगुलच्या अलीकडेच अजून 30 किलोमीटर. चला जेवण करू आणि निघू. भाऊन 2-2:30 वाजलेत. 2:30 वाजले आणि दिंडीगुलच्या अलीकडे 20 किलोमीटर. जेवण केलं, परोठा हाणलं आणि आता आपला रस्ता दोर्याकार रेषेत. अजून लय लॉंग रनिंग आहे. 400 किलोमीटर असेल बेंगलोर. आता विकास दाब्यावर जाऊन झोपू. मग सकाळ सकाळ त्याला पार्टीला फोन करू संध्याकाळी जाऊन विकास दाब्यावर ना, बाबा किती वाजता येऊ, काय येऊ, कुठली डिलिव्हरी पहिल्यांदा येऊ. ये म्हणलं आत्ता तर जाऊ, रातचंच खाली करू, नाहीतर मग उद्या दिवस जाणार अर्धा.
चला बघू कसं होते तसं. फायनली आलेला आहे हायवे. हा दिंडीगुलला पोचलोय आपण. लेफ्ट मारायचा आपल्याला बेंगलोरच्या दिशेनं, राईट मारला तर जाते कन्याकुमारीला आणि सरळ जाते तिरचीला. त्या दिवशी आपण गेलेलो तिकडं. भावाने याच चहा घ्यायला एडिटिंग करायला थांबलो तो माग, सेलमच्या मागच आहे अजून. एक टावर भेटला, म्हटलं आता इथंच थांबूया. थांबलो तिथंच, एडिटिंग केलं, व्हिडिओ सोडलं आणि चहा प्यायला थांबलोय. पुढं टोल नाका क्रॉस केलाय. अजून सेलम पुढं आहे, सेलम क्रॉस करू, विकास धाब्यावर जाऊन कृष्णागिरीला जेवण करू आणि तिथंच पडी मारू. आणि पार्टीला आता फोन करतो, लोकेशन घेतो सगळ्यांचं. 4 ठिकाणी खाली करायचे, त्यामुळे सगळं लोंबाळ्याचं काम आहे. चला पहिला चहा संपून मग बोलतो तुमच्याशी. भावना आपण पोचलोय सेलमला आणि इथून आता लेफ्ट घ्यायचा बेंगलोरला. लय वेळ झाला राव सेलमला यायला. थांबल्यामुळं भरपूर असा वेळ गेला. 3 वाजता थांबलेलं मी तिथं, 7 वाजता काहीतरी निघलो. भाऊन काल डिझेल केरळला टाकलेला, आता इथं सेलमला टाकलं. 40.33 लिटर बसलं. काहीतरी पंपवाल्याने जोल केला वरतं. 40 लिटर कधी बसत नाही, आज 40 बसलं. गाडी पण एवढे आलेली नाही, 580 किलोमीटर आले. 36 बसायला पाहिजे, 40 लिटर बसलं. भारतचा पंप आहे, झोल दिसतोय इथं. पहिलंच मला वाटलं काहीतरी, कारण बंद आहे का काय कोणास ठाव. कांडे चमका लागले म्हणून घेतली साईडला. चला असू दे, काय विषय नाही.